शर्मा गॅस एजन्सीच्या चालकावर जीवघेणा हल्ला, चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण, पिंजर पोलिसांमध्ये तक्रार दाखल. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेला हादरा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शर्मा गॅस एजन्सीच्या वाहन चालकावर पंकज धाये या व्यक्तीने सिलेंडर वितरणाच्या कारणावरून अक्षरशः दहशत निर्माण करत बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पंकज धाये याने चालकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी निर्दयी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने हातातील चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारिण्याची उघड धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर संबंधित चालकाने पिंजर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत NC नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे. दरम्यान पंकज धाये हा दारूच्या नशेत वारंवार गावात गोंधळ घालणारा आणि सार्वजनिक शांतता भंग करणारा सराईत गुन्हेगार असल्याची माहितीही पोलिसांकडून समोर आली आहे. यापूर्वीही त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले असून अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल नागसेन वानखडे आणि वैभव मोरे करीत आहेत. पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाईचे संकेत दिले असून लवकरच या प्रकरणात पुढील मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.